तुम्हाला मला सांगावं असं वाटतं गेले 2 ते 4 दिवसापूर्वी झालेल्या घटनेचा अतिशय दुःख असताना अजितदादाची घटना घडल्यानंतर 3 दिवस झाल्यानंतर जड अंतकरणाने प्रचाराचा शुभारंभ करण्याची वेळ आमच्यावर आली। त्या प्रचाराची शुभारंभ करत असताना आदरणीय अजितदादांना विनम्र अभिवादन करून सांगतो की बाबा या जवळा जिल्हा परिषद गटाच्या प्रचाराचा नारळ आज अजितदादांच्या आशीर्वादाने ते अजितदादाचं स्वप्न या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते त्यांच्या स्वप्नासाठी पुढच्या काळामध्ये घड्याळ या चिन्हासमोर घड्याळ हे या सांगोला तालुक्यामध्ये जास्तीत जास्त कसं महायुतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त घड्याळ आणि अजितदादाचं स्वप्न साकार करण्यासाठी इथून पुढच्या काळात काम करेल आणि आज आम्ही प्रचाराचा नारळ या ठिकाणी फोडला असं जाहीर करतो। जनतेचा प्रतिसाद कसं काय? आज जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला सांगावं असं वाटतं की जवळा जिल्हा परिषद गट हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचा घड्याळ या चिन्हासमोरील घड्याळ या चिन्हासोबत अजितदादाच्या पक्षाच्या नावाखाली आम्ही जिल्हा परिषदची निवडणूक करतोय आणि जवळा गणाच्या माध्यमातून महायुतीचे कमळ या चिन्हासमोरील कमळ चिन्हासमोर आणि वाडेगाव गणातून धनुष्यबाण अशा महायुतीचे सर्व उमेदवार या जवळा जिल्हा परिषद गटाचे उमेदवार म्हणून घोषित करून आम्ही आजपासून प्रचाराचा नारळ फोडून इथून पुढच्या काळात महायुती कशी या तालुक्यात वाढेल हे बघण्यासाठी आज जिल्हा परिषदच्या माध्यमातून जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो। विरोधकाला काय आव्हान वाटतंय का? मित्रांनो, विरोधकावर बोलण्यासारखा आज वेळच नाही की गेले 27 वर्ष झालं पवार कुटुंबियाच्या माध्यमातून त्यांनी घरं चालवली। घरं चालवत असताना ज्या पवार कुटुंबियाच्या अजितदादावर जी वेळ आली, अजितदादाचं अपघाती निधन झालं, अपघाती निधन होत असताना ज्यांनी पवार कुटुंबियाच्या जीवावर प्रपंच चालवला, जे स्वतःला एक आपण नेता म्हणून घोषित केलं, त्या लोकांनी अजितदादाची घटना झाल्यानंतर त्या दिवशी तर निधन प्रचार थांबवायला पाहिजे होता। ह्याच्यावर एवढी दुःखद गोष्ट आणि याच्यावर लाजीरवादी गोष्ट कुठली नसून इथून पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात लढताना त्यांनी विचार करावा एवढंच माझं तुमच्या माध्यमातून सांगणं आहे। खऱ्या अर्थानं एक मिनिट घड्याळाला मतदान करून खऱ्या अर्थानं श्रद्धांजली वाहण्याचं काय आवाहन करणार आहे का मतदाराला? आज प्रचाराचा नारळाचा शुभारंभ करत असताना मी तुम्हाला आजच सर्व काही गोष्टी न बोलता इथून पुढच्या काळात ज्या प्रत्येक गावात सभा असतील त्या सभेच्या माध्यमातून निश्चित पद्धतीने मतदारांना मी जाहीर आवाहन करणार आहे आणि नम्र विनंती करणार आहे की तुमचं मत हे अजितदादांना एक श्रद्धांजली वाहून घड्याळ या चिन्हासमोरील आणि महायुतीतील कमळ आणि महायुतीतील धनुष्यबाण या सर्वांना विजय करावं हीच अजितदादांना श्रद्धांजली ही जाहीर सभेमध्ये इथून पुढच्या काळात आम्ही सांगू। दादा आज या ठिकाणी महायुतीचा प्रचारांना काय भावना आहे, तुम्ही काय आव्हान करणार आहे जनतेला? या ठिकाणी जवळा जिल्हा परिषद गटाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल मालक पवार यांच्या बरोबर असलेले जवळा गणाचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे भारती लालासाहेब देशमुख यांचं चिन्ह कमळ आहे, अतुल मालकाचं चिन्ह घड्याळ आहे आणि वाडेगाव पंचायती समिती गणातून सौ राणी गजानन मुबाळे यांचं धनुष्यबाण हे चिन्ह आहे आणि या महाराष्ट्रातली खरीखुरी या सांगोला तालुक्यातील जवळे गटामध्ये झालेली आहे आणि एक महाराष्ट्राला उदाहरण आहे की जे राज्यामध्ये एकत्रित हात घालून राज्याचं सरकारचा गाडा चालवणारे तिन्ही महायुतीचे पक्ष आज या ठिकाणी एकत्रित लढतायत आणि निश्चितपणानं विजयश्री खेचून आणल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच या निमित्तानं सांगतो। यानंतर विकासाच्या बाबतीत किंवा आमचा जो जाहीरनामा याच्या बाबतीत आम्ही प्रत्येक गावातल्या सभेमध्ये बोलू। मी एवढंच सांगेन की निश्चितपणानं अतुल मालक पवार भकास भागाचा विकास करणारा नेता म्हणून या भागात आज त्याची चर्चा व्हायला लागलेली आहे। त्यांनाही मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या निवडणुकीच्या निमित्तानं आज प्रचाराचा नारळ फोडलेला आहे की आत्ताच अतुल मालकांनी सांगितलं गेल्या 2-4 दिवसामध्ये दुःखद घटना अचानक घडली। अजितदादा आपल्यातून कधी परत येण्याच्या वाटेवरून निघून गेले आणि आपल्या सांगोला तालुक्यालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला एक हादरा बसला आणि या ठिकाणी
2 दिवस प्रचाराचा नारळ पुढे गेला, परंतु जरी 2 दिवस पुढे गेला असला तर कुठलंही या ठिकाणी कुणीही या ठिकाणी मला वाटत नाही की अतुल मालक बारामतीला असतील किंवा सगळे कार्यकर्ते बारामतीला असतील, परंतु कार्यकर्त्यांनी आपलं वातावरण या ठिकाणी चांगलं ठेवण्याचं काम केलेलं आहे. असंच वातावरण शेवटच्या क्षणापर्यंत ठेवावं, विजयश्री खेचून आणावे असं मी सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो. दादा, शेवटचा प्रश्न, जवळा गावचं आव्हान तुमच्या समोर राहणार आहे, याबद्दल काय सांगताल? जवळा गावातलं विशेषतः जवळा गावातलं आव्हान या ठिकाणी मी आपणा सर्वांना सांगतो की ही का आमची पहिली निवडणूक नाही. की आता आमच्याबरोबर शहाजी बापू आहेत, आमच्याबरोबर RPI आहे, आमच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि या ठिकाणी आम्ही सगळेजण मिळून एका ताकदीनं लढू आणि निश्चितपणानं आम्ही तुम्हाला मतपेटीमध्ये याचं उत्तर देऊ. धन्यवाद.